नमस्कार. वंदनीय दादांना आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष रूपात बघितलं नसलं तरी दादांचं अस्तित्व आपल्याला आपल्या आयुष्यात जाणवत असतं. प्रत्यक्षपणे आपल्याला हळूवार जो आनंद देत असतो, तो वारा आपल्याला दिसत नसला तरी त्या वाऱ्याची झुळूक आपल्याला जाणवते. तसंच दादांचं अस्तित्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे. आपण सर्वांनी आपल्या अनुभवातले दादा जाणले आहेत किंवा आपण पुस्तकांमधून जे वाचले आहेत तेवढेच दादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पण कार्याच्या सुरुवातीपासून दादांसोबत जे सेवक होते त्यांनी जेवढं जवळून दादांना बघितलं आहे, त्यांना जो दादांचा सहवास लाभला आहे तो सगळ्यांनाच लाभला असं नाही आणि सगळ्यांना अनुभव पण सारखेच आले असंही नाही. दादांचे विविध पैलू आपल्याला या सर्वांशी आपण जेव्हा प्रत्यक्षात भेटू तेव्हा कळतात. पण सगळ्यांनाच जे ज्येष्ठ सेवक केंद्रप्रमुख आहेत त्यांना भेटणं शक्य नाही. तेव्हा ज्या गोष्टी आपण पुस्तकात नाही वाचल्या, पण ज्या गोष्टी या सगळ्यांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेलेल्या आहेत, असे अमृतानुभव आपल्याला माहीत नसलेले दादा, दादांच्या आठवणी या सर्व भक्त भाविकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीनं गुरुसंवाद ही मालिका आम्ही आपणासमोर प्रस्तुत करीत आहोत. या मालिकेमधून आपण न ऐकलेले, आपल्याला माहीत नसणारे वंदनीय दादांसोबतचे या सर्वांचे सुखद क्षण अशा सर्व ज्येष्ठ गुरुबंधू भगिनी आणि केंद्रप्रमुखांकडून घेतलेल्या या मुलाखती आपण सर्वांना मार्गदर्शक आणि येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देऊन प्रोत्साहित करून कार्य पुढे नेण्याला निश्चितच मार्गदर्शक ठरतील. या सर्व मुलाखती या चॅनलवर आपणास बघायला मिळणार आहेत. तेव्हा या अमृतानुभवांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती. शुभम भवतु. कार्याचे अंग आहे, मग ज्ञान साधना वर्ग, आरती साधना, कामकाज, हे सगळं दादांनी केलं. पण ते पूरक कशी मग आपल्याला कार्यासाठी पूरक कसे कार्यासाठी वेगळं महत्व कसं, वेगळं महत्व असं सांगता येणार नाही तुम्हाला. ज्ञान संवेदना वर्गातून दादांनी काय पुढची पिढी घडवायची आपल्याला, त्यांना ज्ञान द्यायचं आहे, ज्ञानाची प्राप्ती त्यांना करून द्यायची आहे. आणि 100% बघा, ज्या विद्यार्थ्यांनी किंवा यांनी आपण इथं जो ज्ञान संवेदना वर्ग घेतो त्या वर्गाला जर उपस्थित राहिले तर त्यांच्या आचार विचार आणि उच्चारामध्ये फरक पडतो. समजलं का? नाही, आत्मविश्वास वाढतो आणि ज्ञान संवेदना वर्गामध्ये ज्ञान दिलं जातं. ज्ञानाची जोपासना करायची आहे असेल, उपनयन विधी पहिला विधी जरा असेल, पहिला विधी 16 संस्कारांपैकी जन्मसंस्कार आहे. आणि जन्मसंस्कार विधी करण्यासाठी जन्मसंस्कार मार्गदर्शन पत्रिका पण काढलेली आहे. समजलं का? म्हणजे कोणतं निराकरण नाही दादांजवळ, सगळे निराकरण आहेत. फक्त संवेदना दिलेल्या गुरु वंश कटच केला ना, वंश तुमचा कट केला आहे आणि गुरूंचा अंश स्थापन करून दिलेला आहे. गुरूंचा अंश हे करायचं आहे, निर्माण केलेला आहे. तुमचा वंश संपला आता आणि गुरुअंशाने जे जन्माला येतील. बघा, फरकच आहे पूर्वीची मुलं आणि आत्ताची मुलं. आणि ज्यांना ज्या भगिनींना संवेदना दिलेल्या आहेत त्यांची मुलं, यांच्यामध्ये
संवेदना न दिलेले, संवेदना दिलेले यांच्यामध्ये जमीन आणि आसमानचं अंतर आहे. ते पण आता आपण ज्ञानसेवेना वर्गात सगळ्यांना म्हणतो की मुलांना पाठवा, बालकांना पाठवा, पण पालक म्हणतात त्यांचे क्लासेस आहे, हे आहे, ते अनंत अडचणी सांगतात. त्याचं कारण आहे, त्यांना साधनेचं महत्त्व कळालेलं नाही. आणि ते साधनेचं महत्त्व जर कळायचं असेल ते त्यांच्या पहिल्यांदा पालकांना कळलं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये वर्ग पालकांसाठी पण पाहिजे असं म्हणतात. ज्ञान संवेदना वर्ग पालकांसाठी घेऊन काही उपयोग होणार नाही. कसं हे बघा, कुंभार मडके घडवतो. मडके घडवताना तो काय करतो, ओल्या मातीवर त्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो. हां, आणि भाजलेल्या मडक्यावर आकार देता येईल का? म्हणजे संस्कार हे वेळच्या वेळी त्याच वेळेला झाले पाहिजेत, हे तुम्हाला सांगतो. पण पालकांनीच बालकांना पाठवायला पाहिजे. मग ते नाही पाठवलं तर पालकांना संस्कार नको व्हायला का? नाही, आता यांच्यावर किती संस्कार केले तर काही उपयोग होणार नाही. ते गुरु करतील. ते त्यांच्या मनामध्ये गुरूंबद्दल, गुरुमार्गाबद्दल, आपल्या भावी पिढीचं कल्याण व्हावं. आपण जे करतोय आज साधना करतोय तुमच्यासाठी नाहीच आहे. तुम्ही कितीही परोपकार केलात तरी त्याचा लाभ तुम्हाला पुढच्या जन्मात होईल. या आता जे करायचं आहे तुम्हाला माध्यमात पुढील जन्मांची तरतूद जी आहे ती आज तुमच्याकडून करून घ्यायची. आता हे दिवंगत आत्मे निर्माण झाले तर साधनेसाठी काय लागतं, काया, वाचा आणि मन लागतं. आणि ते मनच नाही आहे, ते वरचे जे गेलेले आहेत त्यांना काया पण नाही, वाचा पण नाही आणि काय नाही, मन पण नाही. हां, मन ही अवस्था काया शरीर धारण झालं तरच ती अवस्था प्राप्त होईल. आणि ती नाही, त्यामुळे ते साधना करू शकत नाही. आपल्याला जे साधना करायची ती स्वतःसाठी नसून ती यांच्यासाठी करायची, दिवंगत व्यक्तींसाठी करायची आणि ती पुढच्या पिढीला निर्माण करण्यासाठी करायची. आणि आज केलेलं नामस्मरण ते महाकरण प्रतिमेत संचित होत आहे आणि पुढच्या पिढीला ते होणार नाही. मग केला तरी गुरु प्राप्त करून देणार. अहो, ज्या वेळेला तुम्ही पहिल्यांदा नमस्कार करता त्याच वेळेला गुरूंनी तुमच्या आनंदमय कोशामध्ये गुरुबीज टाकलेलं आहे. आता त्या गुरुबीजाचं संगोपन करणं किंवा त्याला खतपाणी घालणं, त्याचे वृद्धी करणं, त्याच्यानुसार गुरूंच्या आचार विचारा आहे का, विचार आणि अविचार हे किती प्रकार आहेत. विचार आणि अविचार किती प्रकार आहेत सांगा ना तुम्ही. अहो, तुम्ही मातीचं ढेकूळ घ्या, ते त्या बादलीच्या पाण्यात टाका आणि ते विरघळल्यानंतर ते विरघळलं की तुम्हाला अस्तित्व कोणाचं दिसतं? मातीचं दिसतं का? नाही, पाण्याचं दिसतं. तसं गुरूंचं अस्तित्व दिसलं पाहिजे तुमच्या आचार विचार आणि उच्चारातून. म्हणून जन्मसंस्कार पत्रिका काढावी लागली. नाही तर पूर्वीच्या काळी काय पूजत होते, दौड टाक होता, आराटी बोराटी होत्या, त्याच्यानंतर तुमचे खडे होते, खडे ते कशा करता काही कळत नाही. म्हणूनच तर जन्मसंस्कार पत्रिका काढलेले तुम्ही वाचून बघा ना, किती त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध निराकरण दिलेलं आहे. शास्त्रशुद्ध आहे सगळं. नामकरण विधी, हां, आपण मोठेपणा म्हणून नामकरण विधी याच्यात करतो, कुठे हॉलमध्ये करतो. तो घरी व्हायला पाहिजे. डोहाळे जेवण पूर्वी करायला सांगितलं, माहीतच नव्हतं. आणि समजा नामकरण विधी करायचा म्हटला तर आमच्याकडे लन नाही आहे. हां, आमच्याकडे त्याचा फायदा होत नाही. नामकरण विधीच्या वेळेला पाळण्यात मूल घातलं पाहिजे, पण तसंही होत नाही. समजलं का? आणि नावही असे ठेवतात की त्याचा काही अर्थच नाही समजतात. असं अर्थ आता ते यांनी हे काढलेत ना, समजलं का, पुस्तकं काढलीत नावाचे. आणि त्याच्यातून नाव शोधा आणि मग तुम्ही नाव तुम्हीच ठेवा. आपण दिलेले नावं त्यांना चालत नाहीत.
नाव 3 अक्षरी पाहिजे का 4 अक्षरी पाहिजे का 5 अक्षरी पाहिजे, याच्यामध्ये उच्चार केल्यानंतर त्या मंगल उच्चार झाला पाहिजे. दिवंगत पिढीतले नावं ठेवायला नको, हे निश्चित आहे. आज एका ठिकाणी गेलो होतो, त्या गावाचा उच्चार करत नाही मी, पण तिथं गेल्यानंतर काय वडिलांचं नाव होतं म्हणून मुलाचं नाव, नातूचं नाव, आता आजोबांचं अर्ध दिलं आहे, पूर्ण विधीने दिलेलं. अशी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, याचा पगडा जो आपल्यावर, आपल्या विचार आचारांवर बसलेला जुन्या पिढींच्या, तो जातच नाही ना. आणि जे दोष असतात हे एका जन्मातले धारण झालेले नसतात, ते अनेक जन्मातून दोष धारण झालेले असतात. समजलं का? तेव्हा आता जन्मसंस्कार पत्रिका दादांना का काढावी लागली, आपण याचा विचार कधीच करत नाही. सगळं दिलेलं आहे तिथं, डोहाळे जेवणापासून तर तुमचं नामकरण विधी, या त्याच्यानंतर सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसऱ्या सेमिनारमध्ये पण भरपूर सर्व. दुसरं ते सेमिनारचं ते काय ते दिलेलं जातो. 4 किती लोकांनी अभ्यास केला, स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा. ज्या वेळेला ओंकार चाच्यांनी कोठारी मंगल कार्यालयाचं हे झालं होतं, त्यावेळेला तो गरबा जो आहे गर्भाशयामध्ये तिथं दिलेलं आहे 3 महिन्यामध्ये काय तयार होतं, अवयव तयार होतात. 3 ते 6 मध्ये ते काय होतात, कार्यान्वित होतात, अवयव कार्यान्वित होतात. आणि 6 ते 9 मध्ये ते पूर्णपणे हे होतात, वाढ होते. मग हे एवढं ज्ञान जे दादांनी दिलेलं आहे, आणि दादांनी दिलेलं ज्ञान जे आहे, तुम्ही कोणत्याही धर्मग्रंथामध्ये, पोथीमध्ये, पुराणामध्ये तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. दादांचं चॅलेंज होतं, हे बाबांनी दिलं, ते त्यांच्या मुखातून प्रसिद्ध हे झालं, प्रवाहित झालं. आणि त्याच्यातून पहिला ग्रंथ जो त्यांनी लिहिलेला आहे तो गुरुप्रसाद आहे. समजलं का? तो कराडला लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय की ज्या वेळेला त्यांच्या भानुताईचं लग्न होतं, त्यावेळेला कन्यादान करायला सुद्धा दादा थांबलेले नव्हते. सगळं बाजार हाट सगळं करून दिलं. आणि त्यावेळेला त्यांना आज्ञा झाली, सकाळी दादा आणि दीपक दादा गाडी चालवत होते, त्यांच्या दीपक दादांच्या मांडीला हात लावून चाल दे गाडी. आणि खंबाटकी घाट जेव्हा ओलांडला, त्यावेळेला आता शांततेने चालू दे. पहिली आज्ञा झाली की पुण्याची हद्द सोडा. खंबाटकीचा घाट टाकल्यानंतर मग हळूच जाऊ देत. दुसरी आज्ञा झाली कोल्हापूरपर्यंत जा, तिथं जेवण करा. जेवण झाल्यानंतर तिथून कोल्हापूरहून आज्ञा झाली की तिरुपती बालाजीला जा. तिरुपती बालाजीला गेल्यानंतर तिथं त्या 125 वर्षातून 125 वर्षातून एक स्पिरिच्युअल वेव पूर्वेकडून निघून, ती आध्यात्मिक वेव जी आहे, स्पिरिच्युअल वेव, ती तिरुपती बालाच्या डोंगरावर, जर तिथं दादांसारखे गुरु भेटले नव्हते तर ते बाबांची आज्ञा होती की ती वेव जी आहे ती तुम्ही स्वतः आत्मसात करा, तुम्ही धारण करा. ती धारण करण्यासाठी म्हणून तिरुपती बालाजीला पाठवलं. आणि ती वेव जी आहे ती तिरुपती बालाजीच्या जे स्थान दिलेलं होतं डोंगराचं, त्या डोंगराच्या याच्यावर जाऊन थांबले. आणि ती वेव दादांनी स्वतःच्या देहामध्ये धारण केली. आणि ती घेऊन दादा निघालेत पुन्हा तिरुपती बालाजीहून बेळगावहून कराडला आले. आणि कराडला आल्यानंतर ज्यावेळेला कृष्णा आणि कोयनेचा संगम ब्रिज आहे
तो ओलांडताना त्या आज्ञा झाली की घरी जायचं नाही. माघारी गेलेत आणि हॉटेल संगम मध्ये ते तिथं थांबले 103 नंबरच्या रूममध्ये. आणि ती तिथं थांबल्यानंतर गुरुप्रसाद नाही मग मधू काकांना यांना बोलवलं. असं 1400 पानांचा लिहिलेला आज मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे तो 1400 पानं लिहिलेले हस्तलिखित दीपकदादाचे. दीपकदादा लिहून घ्यायचे काया वाचा मन ऐवजी का वा म म्हणजे शॉर्ट हँड याच्यासारखं लिहिलेले. एका मुलाखतीमध्ये आता तुम्ही हा जो अनुभव सांगितला की कराडला तो लिहिला आहे गुरुप्रसाद, त्यावेळेस दादा सांगत होते आणि दीपक दादा लिहित होते. पण एका मुलाखतीमध्ये असा एक उल्लेख पण आहे की स्वतः दत्तात्रय सांगत होते आणि नरसिंह सरस्वती असेल ना ते. आता माध्यम कोणाचं असेल पण त्यांच्याकडून यायचं ना ते. महाभारत महर्षी व्यासांनी सांगितलं आणि गणपतीने लिहिलं तसं असू शकेल ना. ते का आपल्याला त्याच्याशी पण लिहिला गेला तो इथं दादांच्या माध्यमातून प्रसवला तो. आणि त्यांनी दिलं ते ज्ञान आलं त्यांच्या याच्यातून ब्रह्मस्थानातून तो त्यांनी धारण केला आणि मुखातून तो त्याचा उच्चार झाला आहे. समजलं का? मग ते कोण होते काय याच्या खोलात आपण जायचं नाही. पण त्यांनी ते दिलेलं आहे सकाळची साधना ही तुमची 7 वाजता सुरू झालीच पाहिजे. होते का? नाही. 7 वाजता सूर्योदयच होत नाही. नाही सूर्योदय आता होऊ द्या ना. आता 7ला 5:45ला सूर्योदय होईल. आणि सांगितलेलं आहे खरा सेवक जो असेल त्याने काय सूर्योदयापूर्वी कमीत कमी 15 मिनटं आधी उठलंच पाहिजे. पण आपण किती वाजता उठतो हा प्रश्न आहे. ज्यांची काय असतं की तुमची जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. समजलं का? आजची आरती पहिलीच आरती म्हटले आजची जैसा भाव तैसा देव तैसा भक्त तैसा दत्त. हे त्यांची पंतांच्याच आरतीत आहे. आयुष्य वेचलंय त्राटक केलंय पंतांनी. त्राटक म्हणजे काय की आजही ती शिळा तिथं बाळेकुंदरीला पडलेली आहे 6 फुटाची. त्याच्यावर झोपायचं पूर्वेकडे पाहून. जसा जसा सूर्य पश्चिमेला जाईल तसं विमान फिरवायची. पूर्वेकडे पाहायचं आणि संध्याकाळी असं त्राटक त्यांनी केलं आहे. समजलं का? मग शेवटी बालमुकुंद त्यांचे गुरु जे होते त्यांना दया आली. त्यांनी गोरेखाचं रूप घेतलं आणि मला त्यांना म्हणाले की गाईचं लोणी मजजवळ आहे ते अंजन म्हणून तुझ्या डोळ्यांमध्ये टाकतो. आणि त्यांनी गुरूंनी त्यांच्या याच्यात ते लोणी घातलं आणि त्यांचे डोळे चांगले झालेत. यांनी आयुष्य वेचलं हो. ते संसारी होते. समजलं का? म्हणून दादा संसारी होते म्हणून त्यांना कुंकू लावतो आपण. बाबांना का नाही लावत? यांना का नाही लावत? यांना फक्त अष्टगंधच लावतो चंदन लावतो बाकीचं काहीच करत नाहीत ना. बालब्रह्मचारी होते. समजलं का? आणि त्याच वेळेला आणि शुद्ध गगनताटी आरती प्रचवली त्यांनी. त्या प्रसंगाला अनुभव. तर दादांनी जे असं आध्यात्मिक कार्य केलं पारमार्थिक केलं सामाजिक ऋण म्हणून पण कार्य केलं. कामाला सगळं कार्य केलं. साई स्वाध्याय मंडळ मार्ग मोक्षदा तो मार्ग आहे. तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून 100 रुपयातून फक्त त्यावेळेला दादांनी सांगितलं होतं की 1.25 रुपया तुम्ही स्वाध्याय मंडळात जमा करा. ओके ते होत नाही. सांगूनही होत नसेल तर सोडून द्यायचं. आपल्याला काय हे बघा शेवटी ज्याचं त्याचं कर्म ज्याच्या जवळ आहे. तुम्ही आपलं काम सांगा. तुम्ही जन्माला येता ते कारण जर पूर्ण नाही झालं तर आत जाताना तुमच्यासोबत काय आहे? तुम्ही तुमचा जीवात्मा जीवात्मा आत्मा आणि परमात्मा
आता आपली जीवात्मा अवस्थेतून परमात्मा या अवस्थेकडे वाटचाल चालू आहे. आत्मा जाताना वाटचाल जीवात्मा आत्मा आणि परमात्मा हे विशिष्ट विकास होतो ना. जन्माला येणार तर जीव म्हणूनच जन्माला येणार. तिथं म्हणून म्हटलेलं आहे ना, प्राणी मात्रांचा लोभ आणि काय पहिला जीव म्हणून जन्माला येतात तुम्ही. आणि कसे जातात तुम्ही, तिथं दिलेलं आहे असं नागमोडी जातात. समजलं का? आणि त्या ठिकाणी स्थित्यंतर अवस्था आहे, तिथं सुद्धा जन्मप्राप्ती आहे, इथं सुद्धा जन्मप्राप्ती आहे. आणि 360 वर्षांनी जन्मप्राप्ती होणार. आणि तुम्ही पहिल्यांदा जन्माला येतात त्यावेळेला 360 वर्षांनी काय म्हटले जन्मप्राप्ती होते असं दिलेलं आहे. ती मागची मुलाखत आहे तिथं दिलेली बरं का. 19 माध्यमं कुठे माहिती होती. गरीबों के वाली हजारों की बिगड़ी तुमने बनाई. म्हणजे गरीब आपण 19 माध्यमांनी गरीब आहोत. तुमची 7च माध्यमं जी आहेत ते कार्यान्वित आहेत. बाकीची 12 माध्यमं कार्यान्वित नाहीत. ती दादांनी कार्यान्वित करून दिलेली आहेत. ते दिलेलं ना सगळे. मागची मुलाखत तीच होती ना. हे इथं चार्ट बघा तुम्ही. 19 माध्यमापैकी फक्त 5 आणि अन्नमय कोश आणि प्राणमय कोश आणि पहिली जे आहेत पृथ्वी आप तेज वायू आकाश हे 5 कोश आणि अन्नमय कोश आणि प्राणमय कोश हे 2च तुमचे कार्यान्वित आहेत. ते ऑटोमॅटिकली होणार आहेत. पण 12 माध्यमांनी आपण गरीब आहोत ना. सुप्त अवस्थेत येते गरीबो के वाली. त्यांच्या पदातच म्हटलेलं आहे. मोहन कसबेकरांनी या सगळ्या अर्थ्या लिहून दिलेल्या आहेत. त्यांनासुद्धा म्हणाले होते, ते बायकोला नेहमी म्हणायचे की मी ज्या वेळेला या जगाचा निरोप घेऊन जाईन त्यावेळेला तू पोळ्या लाटातच राहशील. आणि खरंच तसंच झालं. ते मस्तपैकी गोवा टाईम्सचे संपादक होते. सकाळची आरती झाली आणि त्यावेळेला विभूती सगळे देव देवता दादासुद्धा म्हणाले होते. सगळे म्हणाले होते की तुम्हाला आयुष्य की मी जाणार आहे, पण त्याच्यावर विश्वास नाही ठेवला कोणी. ते विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नाही. मी सिगरेट ओढत जाईन आणि बसल्या बसल्या ते निघून गेले. पण आयुष्य वाढून मागितलं नाही. मी जन्माला येताना मनुष्य ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला तो 2 जन्माची तरतूद अन्न वस्त्र निवारा करून येतो. गुरु देव ईश्वर जन्माला घालतो त्यावेळेला या 3 गोष्टींची परिपूर्ण तरतूद करून देतो. मग आपल्याला तर याच जन्मात कमी करतो. नाही या जन्मात करून दिली. म्हणजे तुम्ही आता गत जन्मात कोणत्या तरी जन्मात तुमची आणि गुरूंची भेट झालेली होती ना. करून दिली 2 जन्माची. आपल्याला या जन्मात जे आहे ते कमी पडतं. नाही या जन्मात कमी पडतं. म्हणजे तुमच्या ऐहिक वासना नाही, तुमचे नशिबातच नाही ना, तुमच्या कर्मातच ती तरतूद नाही केलेली ना. ही तरतूद एक लक्षात ठेवा. अन्न वस्त्र आणि निवारा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुम्ही ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेला 2 जन्माची म्हणजे हा जन्म आणि पुढचा जन्म याची तरतूद करून गुरु तुम्हाला पाठवतात. आणि तुम्ही जन्माला यायची जी वेळ आहे ती 1 सेकंदाने कमी होत नाही. आणि तुम्ही या जगातून जायची जी वेळ आहे ती 1 सेकंदाने सुद्धा चुकत नाही. ते म्हणजे ती ठरलेली वेळ आहे. ती तर आपलंच नाही. समजलं का? तुम्ही किती चांगल्या गोष्टी केलेल्या असल्या तरी त्याचं ते जे फल आहे ते तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार आहे. या जन्मात काहीच मिळणार नाही. आणि आत्ता जी आपण साधना करणार आहे ही साधना आपल्याला पुढील पिढ्यांसाठी करायची आहे, आपल्यासाठी नाही आहे. स्थिती अवस्थेतनं कार्य करण्याचं
स्थिती अवस्थेमध्ये म्हणजे आरंभ नाही शेवट कैसा मध्यस्थितीला विसरू नको. तुमचा आरंभच नाही आहे. आजच्याच आरतीत म्हटलेलं आहे जे की तू जे आलं आहे तुझा कायमचा पत्ता सांगावं तुमचा आहे का? कायमचा पत्ता नाहीच आहे. तुमचा कायमचा पत्ता जो आहे गुरूंच्या चरणाशी आहे किंवा ईश्वराच्या चरणाशी. जिथून तुम्ही निर्माण झालात, ज्या बिंदूतून तुम्ही निर्माण झाला आहे त्याच बिंदूमध्ये तुम्हाला समाविष्ट व्हायचं आहे. तिथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे सप्तलोकाचा. समजलं का? कार्यपरत्वे जन्म. आता मदर टेरेसा, बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, तिचा सिनेमा चालू आहे आता, बघत जा जरा. नंतर तुमच्या दीपक नागरगोजे आणि कावेरी नागरगोजे जिवंत उदाहरण आहे. हे बघून या. बीडला जाऊन बीडला तो आश्रम खरंच सगळ्यांनी बघून या. काय त्या लोकांचं डेडिकेशन आहे आणि कशा परिस्थितीत लोक राहतात. अहो ते बाबा आमटेंकडे गेले होते. बाबा आमटेंनी सांगितलं की तुमच्या आणि इतकं आदरातिथ्य करतात ना ते तुमचं, म्हणजे आपुलकी प्रेम खरंच जे म्हणतात ना दादा, ते तिथे पाहायला मिळतं. म्हणजे कोणालाही गेलं ना तर जेवण केल्याशिवाय ते परत जाऊच देत नाही. इतकं त्यांचं ते दीपक त्यांचं कार्य पाहून तिथल्या यांनी ते दुधाचा व्यापार करणारे चितळे बंधूंनी इतकं सुंदर डायनिंग हॉल बांधून दिलेला आहे. टेबल खुर्च्या वगैरे सगळे इतकं सुंदर आहे. आता त्यांनी तिथं बाल संगोपन केंद्र पण काढलेलं आहे. लहान लहान मुलं रस्त्यावर टाकलेली. बालकं पण आहेत त्यांच्याकडे. 1 दिवसाचं आहे, 2 दिवसाचं आहे, 2 महिन्याचं आहे, 4 महिन्याचं आहे किंवा काय जे असेल ते आहे ते सांभाळतात. पाळणा बांधलाय, त्या पाळण्यात ते बाहेर लोक आणून टाकतात, ते सांभाळतात. समजलं का? आजही कार्य चालू आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला मी गेलो होतो त्यावेळेला मुलं प्रत्येक झाडाखाली आंघोळ करायचे. का करायचे? कारण पाणी नव्हतं ना. 15 टँकर आणावे लागत होते. 15 टँकर म्हणजे आज 3,000 रुपये त्यावेळेला काहीतरी किंमत होती. 40-45 हजार रुपये खर्च होत होते. आणि अजूनही शासनाची देणगी नाही किंवा कोणाचंच काही नाही आहे. आता त्यांनी 51 वृद्धाश्रम, 51 लोक राहू शकतील एवढा मोठा वृद्धाश्रम आणि तेवढेच मुलं राहू शकतील एवढा मोठा अनाथ आश्रम, असा समोरासमोर मोठी बिल्डिंग बांधली होती. म्हणजे आता जी होते ती, हे दादांचा आशीर्वाद की दादा जळगावरून जेव्हा शेततळ्यासाठी मदत दिली, आज पाण्याची काहीच कमतरता नाही तिथे. अहो इतकं पाणी जेव्हा पहिल्यांदा गेलो त्यावेळेला पोरं याच्यामध्ये आंघोळ करायचे, झाडाखाली आंघोळ करायचे. का झाडांना पाणी मिळायचे, पोरांची आंघोळ व्हायची आणि मुली ज्या होत्या त्या बाथरूममध्ये आंघोळ करायचे. समजलं का? आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी मी हे जेव्हा दृश्य पाहिलं त्यावेळेला विचार केला. औरंगाबाद केंद्रावर ते दीपक नागरगोजेला बोलवलं आणि 51,000 रुपये पहिली देणगी दिली शेततळ्यासाठी. तर त्या वर्षी इतका पाऊस पडला, शेततळं पूर्ण झालं. तर 3 वर्ष पाणी आटणार नाही इतकं शेततळं पूर्ण भरून गेलं. वेस ओलांडत असतानाच फोन आला आणि शिंतोडे सुरू झाले, पाऊस सुरू झाला. तुम्ही काय तुमच्याजवळ जे आहे ते द्या ना इतरांचा. म्हणून कसं आहे, आपण लोकांना पैसे देतो. समजलं का? देणाऱ्याला माहीत नाही कोणी दिले आहेत असं. म्हणजे घेणारा जो आहे त्याला माहिती आहे का तुम्हाला मदत केली, तर त्याला माहीत नाही कोणी दिले असं. आणि घेणाऱ्याला माहिती नाही की कोणी आपल्याला मदत केलेली असं. त्यामुळे म्हणून ते स्वाध्याय मंडळाला मार्ग मोक्षदा म्हटलेला. मोक्ष मिळणार आहे तुम्हाला. आणि विद्या संपत्ती संतती याचे हे मूळ दोषाचं कारण हेच आहे. विद्या संपत्ती संतती नाश झालेला आहे आणि तो आश्रमात आपल्याला मिळतोय. समजलं का? आणि त्याच्यानंतर आज बाबा आमटेंकडे गेले होते. ते बाबा आमटेंनी सांगितलं तुमच्या याच्यातमध्ये भरपूर कार्य आहे म्हणाले. ऊसतोड कामगारांची मुलं
चितळे बंधूंनी 2 बसेस दिलेल्या आहेत त्यांना, समजलं का? त्या दोन्ही बसेस खेड्यावर जातात. सचिन तेंडुलकरनी पण 41 लाख रुपये दिले देणगी. आपण देणगी दिल्या आपल्या देणगीनंतर ओघ सुरू झाला तिथं. आपलं एक एवढं मोठं जेवढा हॉल आहे ना, याच्या अर्धी रूम त्यांनी दादाबाबांचा फोटो ठेवलेले आहेत तिथे. आणि इतके सुंदर व्यवस्था, रोज पूजा करतात ते तिथे. पाहिलं तर मन प्रसन्न होतं. रोज सगळे मुलं बसून तिथे प्रार्थना म्हणतात. हो, त्या प्रार्थनेचं सामर्थ्य एवढं आहे ना, प्रार्थनेत सामर्थ्य जे आहे ते दिसत नाही. कोणी याचं तुम्ही ॲड पहा ना, कोणाची, तो क्रिकेटपटू, त्याची ॲड आहे ना. प्रार्थना दिसत नाही, पण प्रार्थनेचं हां. दादांचे ते धावडशी आणि माळेकंदरीला दादांनी सामाजिक ऋण म्हणून पहिल्यांदा सुरुवात केली होती शिक्षणाची म्हणून. त्या तिथल्या शाळेला मदत केलेली होती, समजलं का? पहिली देणगी तिथे दिलेली होती 75,000 रुपयाची. तुम्ही सगळ्यांनी खरंच एकदा शांतीवनला जाऊन शांतीवन बघा. खरंच शांतीवन म्हणजे शांतीवनच आहे हो, त्याचं नावच शांतीवन आहे. इतकं चांगलं आहे. म्हणजे आज विनया निंबाळकर आणि अजित निंबाळकर यांचं स्नेहग्राम, अजित निंबाळकर स्नेहग्राम कोरफळ तिथून जवळच आहे, 50 किलोमीटर अंतर. त्यांचं पण कार्य एकदम सुंदर आहे. दिले ना त्यांना आम्ही 50,000 रुपये पाठवले, निंबाळकरांना सुद्धा. ते पण दोघं अगदी यंग कपल आहे, पण इतकी मेहनत घेतात. खूप प्रचंड कार्य आहे आपलं जीवन. काय त्या परिसरात, म्हणजे त्यांचा स्नेहग्रामचा जो आश्रम आहे ना, त्याच्या पूर्ण परिसरात 5 किलोमीटर पर्यंत झाड नाहीये. मनुष्य तर जाऊ द्या, मनुष्य तर दिसणारच नाही, पण झाड पण दिसत नाही. इतका वाळवंटासारखा तो परिसर आहे. पाऊस पडत नाही, ओसाड जमीन आहे. आणि तिथे टिनाचे पत्रे लावून त्यांनी ते आश्रम तयार केलेला आहे. म्हणजे तो पहिले 2 वर्ष तर वीज नव्हती, त्यांना विजेसाठी इतकी मेहनत करावी लागली. तेव्हा बाहेरून वीज आली त्यांच्याकडे. आता पाणी नाहीये. तसंच दादांनी जे सामाजिक कार्य वेगवेगळे करून आपल्या इथे बीज टाकलेले की मार्गदर्शन तेच केलंय की तिथे पण विजापूरच्या आठले काकांनी स्नेहग्राममध्ये दादाबाबांचे फोटो दिले. तर त्यांनी एक रूम स्पेशल स्नेहग्राममध्ये परत दादाबाबांची आहे. आणि तिथे ते पूजा आणि आपली हे आरती म्हणतात. मुंबई केंद्राचे जे दामले काका आहेत त्यांनी तिथे जाऊन आरत्या शिकवल्या त्यांना, आणि आता ते आरत्या म्हणतात तिथे. आपल्याला काही विशेष सांगायचं वाटतं? तुम्हाला काही विशेष असा सांगायचं अजून काही? मुलाखत शेवटाच्या टप्प्यात आहे म्हणून मला एकच सांगायचं आहे, फक्त साधना रोज करा. आणि घरी साधना केली, सकाळी केली, तर इथल्या साधनेपेक्षा घरच्या साधनेमध्ये तुम्हाला जो लाभ होईल तो 25-30% आहे. आणि संध्याकाळी साधना केली तर तो 50%लाच येईल. इथं केली तर 100% लाभ होईल. सामुदायिक याला जास्त महत्त्व दिलेलं आहे दादाने. सामुदायिक साधनेतून सगळ्यांना सामावलं जातं. एकच स्वर, एकच हे निघतं. सामुदायिकला जास्त महत्त्व आहे. समाजकार्य तुम्ही साधना केली तर या साधनेचे प्रचंड जे वलय आहे, स्तंभ त्याचा असा तयार होतो. आणि तो स्तंभ कुठे जातो त्याचा रिमोट कंट्रोल दादांकडे आहे. आणि दादा ज्यांना द्यायचं, किती द्यायचं आहे, तुम्ही 4थ्या लोकांमध्ये गेलात की 4थ्या लोकांना ते दादा ती साधना देतात. ती साधना 3ऱ्या लोकांना देतात, 3ऱ्या लोकातून दुसऱ्यांना देतात, दुसऱ्या लोकातून पहिल्याला देतात. आणि पहिल्या लोकातून साधना प्राप्त झाली की ह्या जो लाल बाण दाखवलेला आहे पृथ्वीवरती, तो काय आहे, तो डायरेक्ट 4थ्या लोकात गेलेला आहे. म्हणजे मध्ये हे 3 लोक आणि जन्मप्राप्ती इथपर्यंत ते सगळं कार्य परत्वे जन्म आहे. आता टाटा, समजलं का, काय आहे, कार्यपरत्वे जन्माला आलेले असले, एवढी संपत्ती असून सुद्धा आजही टाटाने
फक्त मुंबईत एकच टाटा कॅन्सर हॉस्पिटल होतं. आता उत्तर भारतामध्ये सुद्धा 5 हॉस्पिटल काढलेले आहेत कॅन्सरचे. इथं येऊन ट्रीटमेंट घेण्यापेक्षा त्यांच्या भागातच 5 हॉस्पिटल काढलेले आहेत. म्हणजे पैसा जो आहे आपला त्याचा सदुपयोग टाटांनी काढला. जो मनुष्य जगातल्या श्रीमंताच्या यादीमध्ये आहे तो मनुष्य काय जीवन जगतोय तर इतरांसाठी जगतोय, स्वतःसाठी नाही. आणि ज्या वेळेला टाटा स्वतः रतन टाटा हे रिटायर झाले त्यावेळेला पुण्याला स्वीपर म्हणजे झाडूवाले यांच्याबरोबर त्यांनी जेवण घेतलं. एवढा श्रीमंत माणूस, एवढासुद्धा अहंकार नाही आहे. याच्यावरून विचार करा ना तुम्ही. हा विचार करत नाही. टाटा कन्सल्टन्सीमध्ये त्या माणसाने जेवण घेतलं आणि जेवण घेऊन काय इतक्या झाडूवाल्याबरोबर जेवण घेतलं. म्हणजे त्याचं मन किती मोठं असलं पाहिजे, मनाने किती श्रीमंत असला पाहिजे. आमच्याजवळ काय आहे, पैशाची श्रीमंती आहे, पण पैशाची श्रीमंती काही उपयोगाची नाही. मनाची श्रीमंती सगळ्यात मोठे. तुमचं मन मोठं पाहिजे, समजलं का. तर ते तसं नाही आहे आपल्याजवळ. नाही ते आपलं फक्त माझे 4 मुलं आहेत, म्हणजे प्रत्येकाला 10-10 एकर आली पाहिजे. म्हणजे 10 एकरची 30 एकर करायची. 30 एकर 30 आणि 10 40 झाले की मग प्रत्येकाला काय 10-10 एकर जमीन येईल. हे सोडून द्या ना. जो मनुष्य जन्माला येतो तो आपलं कर्म, सत्कर्म असेल किंवा दुष्कर्म असेल ते बरोबर घेऊन जन्माला येतो. आणि आत्मा ज्या वेळेला देह सोडून जातो त्यावेळेला आत्मा आणि त्याच्यासोबत त्याचं सत्कर्म किंवा दुष्कर्मचे वलय त्याच्याबरोबर परलोकात जातं. इथं परदेशी इथं आपण आज म्हटलेलं आहे ना, आरतीमध्येच म्हटलं आज आहे मी परदेशी. काय तुमचा पत्ता आहे, कायमचा पत्ता सांगा मला, आहे का. इथं 60-70 वर्षाचा, 80 वर्षाचं किंवा 60 वर्षाचे वर तुम्ही जगलात तर बाकीचं तर पुढचं जे लाईफ आहे ते बोनस लाईफ मिळालं आहे तुम्हाला. बोनस लाईफ परमेश्वर देतो. निदान 60व्या वर्षापर्यंत तारुण्य असतं. निदान 61 लागलं तर सावध हो, सावध 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 हो धडकरी मनुजा ब्रह्मविचार करी. झाले का तुम्ही ब्रह्मविचार करायला. ब्रह्मविचार म्हणजे काय, परोपकार करण्याचा विचार तुमच्याजवळ रुजला पाहिजे. सावध 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 हो धडकरी मनुजा ब्रह्मविचार करी. आहे का, नाही आहे. आपण अजून प्रॉपर्टीमध्येच अडकलो आहेत. मी जाताना काही माझ्या नावावर काहीच शिल्लक ठेवणार नाही. घरसुद्धा संजूच्या नावावर करून टाकलेलं आहे. हा हॉल बांधला, 1 नया पैसासुद्धा कोणाचा घेतलेला नाही. फक्त तुमचे 2100 रुपये घेतलेले आहेत. हां, ते ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहे. ते याला दिले होते 5000. हां, त्या तिकडच्या केंद्राला. समजलं का. जाताना कोणाचं ऋण ठेवून जायचं नाही आणि कोणाचं ऋणही ठेवायचं नाही. प्रॉपर्टी पण जाताना जसं खाली आत आलो होतो तसं खाली आत जायचं आहे. काही सोबत न्यायचं नाही. मुठ्ठी वाळून येतो पण मुठ्ठी उघडायची आहे ती कोणासाठी, इतरांसाठी उघडायची. हां, मूठ बंद करायची. जन्माला मूठ तुम्ही किती प्रयत्न करा अशीच असते ना लहान पोराची, पण ती उघडून ती तारुण्यात उघडायची आहे. आणि ती उघडून जे तुम्ही कर्म सोबत आणलेलं आहे, सत्कर्म आणलं असेल, दुष्कर्म असेल, ते सत्कर्म दुष्कर्म असेल तर सत्कर्म करण्याची ती देहाला संधी दिलेली, मानवी देहाला ती तुम्ही धारण करा. एवढंच मला सांगायचं आहे. आता मुलाखतीत आमचे जे काही प्रश्न होते ते आम्ही आम्हाला तुमच्या समोरच विचारले. पण तुम्हाला काही प्रश्न आहेत का, की असेल तर विचारा. की हा प्रश्न यांनी विचारला नाही आपल्याला विचारावा वाटतो, असा कोणाच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तो तुम्ही विचारू शकता.
आबा त्याला समोर आपल्याला त्याचं निराकरण करतील. केंद्र स्थापन जेव्हा झालं म्हणजे त्याच्या आधीची पार्श्वभूमी कसं हे झालं? नाही, पार्श्वभूमी असे काहीच नव्हते, ते कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं. तुम्ही रिपीट करून समजलं का? काय विचार तुम्ही केंद्र स्थापन झालं, केंद्राची पार्श्वभूमी स्थापना हे कोणाच्याच ध्यानीमनी नाही. दादा जळगावचं केंद्र का स्थापन झालं त्याचं कारण आहे. त्याचं कारण जे आहे की या ठिकाणी आपले हे जे होते गुरुबंधू, काय त्यांचे नाव आहे, नाही हो, रामगीर गोसावी, आणि ते गुरुबंधू जे ते हे होते ना, प्रांत ऑफिसर होते का काय, तहसीलदार होते का काय होते, त्यांचे जावई जामनेरला होते. बाबांनी कार्य केलं पहिलं. हां, बाबांनी पहिलं कार्य केलं. तर त्यावेळेला रामगीर गोसावी नावाचे ग्रस्त बाबांच्या याच्यामध्ये सेवेमध्ये होते. त्यांना बोलून पाठवलं बाबांनी, आणि ती त्यांची मुलगी जी होती, नाना म्हणायचे त्यांना, नानासाहेब, त्यांची मुलगी, त्यांचे जावई जामनेरला होते. तर ती प्रसूतीमध्ये आणली. ती प्रसूतीत आणल्यानंतर तिने बाबांचा धावा केला, आणि धावा केल्यानंतर बाबांनी त्या रामगीर गोसावींना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तू ही उदी घे आणि तू जा. तर रात्रीच्या वेळेला म्हणे आता कसं जाऊ, कसं काय, ते बाकीचं ते तिथं उतरले. जिथं आज साईबाबांचं मंदिर आहे बळरामपेठमध्ये, त्यावेळेला तिथं स्टेशन होतं, आणि त्या स्टेशनवर बाबा उतरल्यानंतर आपले रामगीर गोसावी उतरले, आणि तिथं बाबा स्वतः तांगा घेऊन आले, रामगीर गोसावी कोण, रामगीर गोसावी कोण. तर ते त्या तांग्यातून गेले आणि तिथं ते तांगा सोडला, आणि त्यांनी घर दाखवलं, हे त्यांचं घर आहे, हां, जावयांचं घर आहे. तिथं गेले. दादांनी बाबांनी ही उदी दिलेली, ती उदी तिला पाण्यातून दिली, आणि तिची प्रसूतीची वेदना थांबल्या, आणि ती सुखरूप प्रसूती झाली तिची. ती प्रसूती झाल्यानंतर बाहेर येऊन तुम्हाला कोणी सोडलं, तर म्हणाले तांगेवाल्यानं सोडलं बाहेर. हां, तुम्ही पाठवलेला तांगा, तो तांगा बी नाही आणि बाबाही नाहीत. त्याच्यामुळे जळगावचं कार्य केंद्र जे आहे ती ही पार्श्वभूमी आहे त्याला. बाबांनी पहिलं कार्य इथं केलेलं आहे जामनेरला, आणि त्याच वेळेला जामनेरला आरती साईबाबा ही म्हटली गेलेली आहे. ती आरती साईबाबा निराकरण दिलं, समजलं का? ते आरती साईबाबा हे निराकरण होतं. उदी तर होती, पण आरती साईबाबा हे निराकरण होतं. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचे हे जे आहे, हां, ती काढा आरती साईबाबा, 60 नंबरचं पान. आरती साईबाबा सौख्यदाता राजीवा जीव हा राजा आहे. हां, चर कमळी द्यावा विसावा भक्त विसावा. हां, भक्ताला विसावा दे. हे जाळून या अनंग स्वस्वरूपे राहे दंग मुमुक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग. हां, श्रीरंग. नंतर जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घना ऐशी तुझी ही माव. ऐशी तुझी ही माव म्हणजे इथं कृपा, समजलं का? नंतर तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा आघात तव करणे मार्ग दाविसी अनाथा. ध्याता म्हणजे तुमचं स्मरण, ध्याता तुमचे नाम ध्याता हे हरे संस्कृती व्यथा आघात तव करणे मार्ग दाविसी अनाथा. अनाथांना सनात कर, समजलं का?
कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार, अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर. कलियुगात त्याचा अवतार आहे. समजलं का? 8 दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी, प्रभुपद पाहावया भय निवारी. जसं वारकरी आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जातो, तसं दर गुरुवारी जाणारे वारी करणारे लोक होते. आणि माझा निजद्रव्य ठेवा, माझा निजद्रव्य ठेवा म्हणजे माझी संपत्ती काय आहे? तव चरण सेवा, तुझ्या चरणांची सेवा करणं ही माझी संपत्ती आहे. समजलं का? मागणे हेचे आता तुम्हा देवादी देवा. हेच मागायचं आहे तुम्हाला, देवादी देवा, देवांचा देव. समजलं का? आणि इच्छित दीन चातक निर्मळ तोय निज सुख, पाजवे माधवा या सांभाळ आपुली भाक. भाक म्हणजे तहान, भूक लागली तर तिला आपण काय म्हणतो? भूक म्हणतो. ही भूक अन्नाची जशी अनावर होते 12 वाजता, तशी ही भाक म्हणजे गुरूंबद्दलची असलेली काय भूक आहे. ती गुरूंची तळमळ आहे, गुरूंच्याबद्दलची तळमळ आहे. अशी ही आरती साईबाबा याच्यात दिलेलं आहे. काय? माझा निज ठेवा. माझी संपत्ती काय आहे? निज म्हणजे स्वतःची. हीच संपत्ती आहे की तव चरण सेवा, तुमच्या चरणांची सेवा करणे. मागणे हेचे आता तुम्हा देवादी देवा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समजलं का? दुसरी संपत्ती नाही. समजलं का? तेव्हा हा विचार करा. आणि कोणाला विचारायचं काही विचारायचे असतील तर प्रश्न विचारा. प्रश्न कोणाकडे? आणि मी 100 रुपये पगारावर नोकरीला लागलो होतो रावेरला. 20 रुपये घरभाडं देऊन सुद्धा 80 रुपयामध्ये 20 रुपये शिल्लक टाकत होतो. 100 रुपये पगारातून घरभाडं 20 आणि 20 रुपये शिल्लक, किती झाले? 40. 60 रुपयामध्ये गावराणी तूप खात होतो 6 रुपये किलोचं. इतकं सुखी जीवन रावेरचं माझं गेलं. आता गावराणी तूप बऱ्याच लोकांच्या डोळ्याला सुद्धा दिसत नाही. हो, काय सांगायचं? समजलं का? इतकं त्यावेळेचं जीवन सुखी होतं. समजलं का? तेव्हा विचार हा करा, तुम्हाला सुख द्यायचं का दुःख द्यायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, हे लक्षात ठेवा. तुमच्याजवळ जैसी त्यांच्याबद्दलची श्रद्धा असेल तसंच तुमचं घडणार आहे. समजलं का? काय? आज मी विचार करतच नाही ना. मी विचार करत नाही. सांगितलं ना तुम्हाला की मला जसं रिकाम्या हाताने आलं तसंच रिकाम्या हाताने जायचं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी हा सद्विचार करा आणि तो मनाशी खूणगाठ बांधा. काय? बाणिली खूण काय? दत्ताच्या आरतीने अवधूत. समजलं का? ही खूण मनाशी खूणगाठ बाणले म्हणजे निश्चित केलेले, निश्चित केलं आहे की विचारायचं काही विचारायचं नाही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचा येळकोट. सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.